श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या सोनचाफा या चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन बोधकथा घेऊन आलेली आहे. नक्कीच तुमच्या जीवनातले अगदी 7-8 मिनिट हा व्हिडिओ ऐकण्यासाठी द्या आणि ही जी कथा आहे ती संपूर्ण ऐका. नक्कीच तुम्हालाही जर देवावर शंका असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये ज्या वाईट घटना घडतात त्याला जर तुम्ही देवाला जबाबदार धरत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. फक्त पॉझिटिव्हली विचार करायला शिका आणि पॉझिटिव्हली ही जी बोधकथा आहे ती घ्या. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. तर चला फार वेळ न घेता कथेला सुरुवात करूया. तर एक साधू महाराज असतात. अगदी ते साधू महाराज जेव्हा लहान होते जसं त्यांना कळायला लागलं तसं ते देवाच्या सानिध्यात आले. त्यांचे आई वडील मित्र परिवार सगळं जे काही होते ते फक्त आणि फक्त ते देवाला मानत होते. देवा व्यतिरिक्त त्यांचं कोणीही जवळचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की देवच माझा सखा, देवच माझे आई वडील आणि सगळं काही माझं देवच आहे. आणि ह्या देवावर त्यांची अगदी अपार श्रद्धा होती. अगदी जसं कळायला लागलं तेव्हापासून तर आता त्यांचं अगदी म्हणजे त्यांचं वय झालं होतं. अगदी म्हणजे ते वयस्कर होत चालले होते. एवढा कालावधी त्यांनी फक्त आणि फक्त देवासोबत घालवला होता. देवाची ध्यानधारणा करण्यासाठीच घालवलेला होता. आता यांची एक सवय होती. जसं ते सुरुवात देवाचं करायला लागले तेव्हापासून त्यांची एक सवय होती की अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि गंगेवर स्नान करायला जायचं. गंगेवर स्नान केल्यानंतर गंगेच्या काठी बसून देवाचं नामस्मरण करायचं, तपश्चर्या करायची आणि अशा पद्धतीने ते त्यांचा प्रत्येक दिवस घालवत होते. आणि प्रत्येक क्षणाक्षणाला देवाचं नाव त्यांच्या मुखावर येत असायचं. नेहमीच्या सवयीप्रमाणे एक दिवस काय होतं की असेच ब्रह्ममुहूर्तावर ते रोजच्या प्रमाणे आपल्या गंगेवर आंघोळीला जाण्यासाठी निघतात. आता ते जेव्हा निघाले तेव्हा आता ब्रह्ममुहूर्त म्हटल्यावर सकाळची वेळ, त्या सकाळच्या वेळेवर कुणीही नसायचं, ते एकटेच असायचे. पण अशा वेळेमध्ये त्यांना एक मोठा घोळका, अगदी जवळजवळ म्हणजे 90 लोक असतील असे लोक त्यांना येताना दिसले. परंतु हे लोक नेमकं त्यांच्याकडे येत आहे हे त्यांच्या लक्षात आलं नाही, कारण त्या लोकांचं रूपच वेगळं दिसत होतं. आता रूप वेगळं दिसत होतं म्हणजे कसं, तर ही जी लोक येत होती त्यांच्या हातामध्ये तलवार होती, दगड होते आणि अशा पद्धतीने अगदी चेहऱ्यावर त्यांचा राग दिसत होता आणि असा क्रोध व्यक्त करत ती लोक ह्या बाबांकडे चालत आली होती. आणि त्यांच्या मुखातून काही शब्द त्या बाबांच्या कानावर पडत होते की याला मारा, हाच तो पाखंडी आहे जो लोकांना फसवत आहे. आता या ठिकाणी हे जे शब्द आहे या बाबांसाठीच ते काढत होते, म्हणजे या साधू महाराजांसाठीच ते लोक काढत होते. त्यांचा काहीतरी ह्या बाबांविषयी गैरसमज झालेला होता की हे बाबा काहीतरी म्हणजे जादूटोना वगैरे करतात आणि लोकांची फसवणूक करतात असं त्या लोकांच्या कानावर गेलेलं होतं. आणि हा गैरसमज घेऊन या बाबांना ते मारायला येत होते. पण या बाबांना हे ठाऊक नव्हतं की हे लोक मलाच मारायला येत आहे. कारण त्यांच्या मनात विचार येऊनही गेला, पण लगेचच त्या क्षणी त्यांनी काय विचार केला की जसं मला कळायला लागलं तेव्हापासून मी कधीही कुणाचं नुकसान केलं नाही, मी कुणाला मारलं नाही, स्वार्थासाठी कुणाला फसवलं नाही. या व्यतिरिक्त लोकांचं काय पण मी साधं मुंगी देखील माझ्या पायाखाली येऊ दिली नाही, कारण माझ्या हातून पाप होऊ नये याची मी फार काळजी घेतली. तर ही लोक मला का मारतील असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की माझं या जगामध्ये म्हणजे शत्रू हा कोणीही नसेल, माझा मित्रच आहे आणि तो फक्त देव आहे असं त्यांच्या मनात विचार येत होता. परंतु भक्ताक्षणी ती जी 90 लोक होती ती त्यांच्याकडे आली आणि त्यांच्यावर पटापट वार करू लागले. आणि बोलताना ते हेच म्हणत होते की हाच तो पाखंडी आहे, यानेच लोकांची फसवणूक केली, यानेच अंधश्रद्धा पसवली, अशा पद्धतीचे निगेटिव्ह वाक्य ते त्यांच्याबद्दल काढत होते. आता ही सगळं ते लोक करत असताना त्या बाबांवर म्हणजे दगडफेक झाली, त्यांना दगड लागला किंवा या व्यतिरिक्त मारहाण जी करत होते तेही झाली. परंतु अगदीच ते लोक तलवार उचलणार, त्या बाबांचा जीव घेणार, तेवढ्याच त्या बाबांनी हात वरती केले आणि सांगितलं की मला थोडा वेळ द्या. आता हे वाक्य ऐकल्यानंतर सगळे लोक त्या ठिकाणी स्तब्ध झाले. आता यावर या बाबांनी त्यांना काहीही प्रश्न विचारले नाही की तुम्ही मला का मारत आहेस, काय झालं, असं वगैरे काहीही नाही. फक्त ते म्हणाले की मला तुमच्या वागण्यावरून मला तर एक गोष्ट समजली आहे की आज तुमच्या हातून माझा अंत होणार आहे, माझा मृत्यू हा निश्चित आहे, मला हे ठाऊक आहे. पण मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो आणि माझी शेवटची, माझा मृत्यू होण्यापूर्वी माझी जी इच्छा आहे ती व्यक्त करतो, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. यावर ते लोक म्हणाले काय इच्छा आहे तुझी, आणि तेही रागाच्या स्वरातच म्हणाले. आता ते बाबा म्हणाले माझी रोजची सवय आहे की मी गंगा नदीवर स्नान करतो, थोडा वेळ ध्यानधारणा करतो आणि मग नंतर मी माझी कामं करतो. तर आजही मला असं बिना अंघोळीचं किंवा नामस्मरण केल्याशिवाय माझा मृत्यू म्हणजे येऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे
मला अगदी थोडा वेळ द्या, अर्धा पाऊण तास द्या, मी माझी कामं उरकून घेतो आणि स्वतःला तुमच्या स्वाधीन करतो. तुम्ही मला हवं ते करा, माझा मृत्यू झाला तरीही चालेल, पण माझ्या देवाचं नामस्मरण घेण्यापासून मला थांबवू नका. आता ह्या लोकांमधली काही लोक अशी होती की त्यांच्या मनामध्ये थोडीशी दयेची भावना होती. आता या ठिकाणी त्या लोकांचा जो गैरसमज होता तो असाच होता की हा बाबा म्हणजे पाखंडी. आता एवढं करूनही ते म्हणाले की ठीक आहे, शेवटची इच्छा म्हणून तुला सूट देतो, पण तुला यावंच लागेल आणि तुझा मृत्यू आमच्या हातून निश्चित आहे. असं म्हटल्यानंतर ते बाबा म्हणजे ते जे साधू होते ते लगेच गंगा नदीवर गेले आणि तिथे त्यांनी स्नान वगैरे केलं आणि ध्यानधारणा करू लागले. पण आज त्यांचं ध्यानधारणेमध्ये लक्ष लागत नव्हतं. ते फक्त नामस्मरण करत होते आणि देवाला एकच विचारत होते, हे देवा, मला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे की मी कधीही कोणाचं नुकसान केलं नाही, परंतु तरीही ही लोक जे माझ्यावर आरोप करत आहे ते का करत आहे हे मला याचं उत्तर माहीत नाही. परंतु इतकं म्हणजे कोणाचं वाईट न करताही माझ्या वाट्याला हा दुर्दैवी मृत्यू का आला याचं उत्तर मला हवं आहे. मला आज मृत्यू आला तरीही हरकत नाही, पण हा मृत्यू अशा पद्धतीने का येत आहे याचं उत्तर मला हवं आहे. मी जी पूजापाठ केली, जी सेवा केली, तुम्हाला अमान्य आहे का आणि याची शिक्षा तुम्ही मला अशा पद्धतीने देत आहे का? फक्त या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे आणि मी आशा करतो की मला ते उत्तर तुम्ही द्याल. असं म्हणता क्षणी त्याच्यासमोर देव प्रकट झाले आणि देव लगेचच म्हणाले की तुझ्यावर मी खूप प्रसन्न आहे, तुझी सेवा पाहून मी अगदी भारावून जातो आणि असेच भक्त मला प्रिय असतात. असं म्हटल्यानंतर लगेचच ते साधू महाराज विचारतात, मग ही जी 90 लोक आहे ती मला का मारायला आलेली आहे आणि मृत्यू तर येणार आहे, जन्म मृत्यूपासून कोणीही सुटलेलं नाही, परंतु असा दुर्दैवी किंवा मग असा वेदनादायी मृत्यू माझ्या वाट्याला का आला आणि अशा लोकांकडून ज्यांना मी ओळखतही नाही अशा लोकांकडूनच मला मृत्यू का आला? यावर देवाने खूप छान असं उत्तर दिलं आणि देवाने सांगितलं की हा जो तुझा जन्म आहे, ह्या जन्मामध्ये तू कधीही कोणाचं नुकसान केलं नाही, पाप तुझ्या हातून अजिबात झालेलं नाही, उलट मी तुझ्या सेवेवर खूप प्रसन्न आहे. पण ह्या जन्माचं फक्त तुला ठाऊक आहे, पण इथून मागची जी तुझी 90 जन्म गेलेली आहे त्या जन्माचं फक्त मला ठाऊक आहे. आणि तुझ्या हातून ह्या इथून मागचे जे तुझा जो जन्म होता, अगोदरचे जे जन्म होते त्यामध्ये तुझ्या हातून खूप अशी पापं झालेली आहे आणि हे जे 90 लोक दिसत आहे ना त्यापैकी सगळ्यांना तुझ्या हाताने अगदी निर्दयी मृत्यू दिलेला आहे, त्यांचा छळ करून तू त्यांना मारलेला आहे आणि याचा बदला किंवा तुझ्या त्या वाईट कर्माची परतफेड म्हणून अशा पद्धतीने हे लोक तुझ्या समोर आज येऊन उभी राहिलेली आहे. आता यावर ते म्हणाले, मग माझ्या ह्या जन्माचं काय? तर लगेचच देवाने त्या साधू महाराजांना उत्तर दिलं की ह्या जन्मातलं तुझं पुण्याचं जो पारडं आहे ते इतकं वरती गेलं की तुझं जे वाईट कर्म आहे ते अगदी तळाला जाऊन पोहोचलं, परंतु कर्म आपल्या हातून सुटत नाही. जे वाईट कर्म झालेले आहे त्याची फळं तुला भोगावीच लागणार आहे. पण तरीही या जन्मात तू माझी सेवा केली, माझी भक्ती केली, या उलट तू माणूस म्हणूनही तू एक चांगला व्यक्ती घडला आहे आणि याचं फळ म्हणून तुला हे जे 90 लोक आहे त्या प्रत्येकाचा जो मृत्यू जो तुझ्या हातून होणार होता त्यासाठी तुला नवीन जन्म घ्यावा लागणार होता. म्हणजे आजचा जन्म नाही तर इथून पुढे तुला 90 जन्म घ्यावी लागणार होती आणि प्रत्येक जन्मामध्ये तुला असाच दुर्दैवी आणि वेदनादायीच मृत्यू येणार होता आणि तुझ्या जीवाचे अगदी हाल होणार होते. परंतु तुझा हा जो जन्म आहे ह्या जन्माने तुझे पुढचे 90 जन्म वाचवलेले आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे लोक ह्याच जन्मात तुझा अशा पद्धतीने मृत्यू घडवून आणणार आहे आणि यानंतर मात्र तुला माणूस म्हणून जन्म मिळणार नाही, तर तुझं जे स्थान आहे ते माझ्याजवळ राहणार आहे. पण ह्या जन्मातल्या सेवेचं फळ तुला असं मिळत आहे की हा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे त्यातून तुझी सुटका होणार आहे आणि तू कायमस्वरूपी माझ्या सानिध्यात राहणार आहे. पण तुझी वाईट कर्म मी अशा प्रकारे पुसून टाकू शकत नाही, कारण वाईट कर्म चांगली कर्म याचं फळ हे माझ्याही हातात नाही. तो त्याचं कर्म घेऊन येत असतो आणि त्या कर्मानुसार त्याला फळं भोगावीच लागणार. आणि अशा पद्धतीने आज जरी तुला हा मृत्यू वेदनादायी येणार आहे तरीही तुझ्या सगळ्या जन्मांपासून सुटका होण्यासाठी ही वेळ येणं खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने त्या साधू महाराजांना देवाकडून छान असं उत्तर मिळतं आणि त्या ठिकाणाहून देव म्हणजे अदृश्य होऊन जातात. आता ह्या साधू महाराजांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कळतं की हे जे 90 लोक माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून मला मारण्यासाठी आलेले आहे, नक्कीच त्यांचा जो हेतू आहे तो ह्या जन्मात जरी तसा नसला तरीही इथून मागचे जन्म होते त्यांना मी त्रास दिलेला होता. माझा छळ आज अशा पद्धतीने माझ्या समोर आलेला आहे आणि अशा पद्धतीने माझा मृत्यू होणार हे निश्चित आहे. आणि नंतर ते स्वतःला त्या लोकांच्या स्वाधीन करून देतात. आता बघा, ही जी कथा होती या कथेनुसार तुम्हाला एकच सांगू इच्छिते की
आपल्या वाट्याला येणारं सुख दुःख किंवा अगदी आपण चांगलं वागूनही बऱ्याचदा आपण म्हणतो की मी खूप देवदेव करतो तरीही वाईटच वेळ माझ्या आयुष्यामध्ये येते, किंवा आपण पेपर वाचतो, बातम्यांना बघतो की बरेच लोक देवाला जातात लांब लांब, केदारनाथ म्हणा किंवा इकडे तिकडे वैष्णवदेवी किंवा जिथे कुठे देवाचं स्थान आहे अगदी उत्साहात त्या ठिकाणी जातात. पण बऱ्याचदा तिथे काय होतं की गाड्या म्हणजे त्या ठिकाणी कोसळतात, ॲक्सिडेंट होतात आणि तिथे सगळेजण मृत्युमुखी पडतात. आणि मग घरात बसून टी व्हीवर जे बातम्या बघतात ते घरात बसलेले लोक काय म्हणतात की देव किती निर्दयी आहे, बिचारे लोक त्या देवासाठी तिथपर्यंत गेले आणि देवाने त्यांना मृत्यू दिला. पण आपल्या हे लक्षात येत नाही की देवाचं जे नियोजन असतं ते कधीही चुकीचं ठरत नाही. नक्कीच आपल्या आपले जे वाईट कर्म असतात त्याच्यानुसार आपल्याला फळंही भोगावीच लागतात. आपल्या आयुष्यात एखादा वाईट प्रसंग येतो म्हणजे काय देव आपल्या दुश्मन आहे किंवा देव आपल्याला मुद्दाम शिक्षा देत आहे असं त्याचा अर्थ चुकूनही काढायचा नाही. आपली वाईट कर्म असतात त्याचं फळ आपल्याला अशा पद्धतीने समोर येत असतं आणि नक्कीच ती वाईट कर्म संपली की आपल्यासमोरचं जे आयुष्य आहे ते सोनेरीच असणार असतं. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कुठल्या विषयावर जाणून घ्यावंसं वाटत असेल तर कमेंटमध्ये तसं सुचवा. नक्कीच त्यासंबंधी आपण विषय लवकरात लवकर घेऊन येऊ. आजची कथा कशी वाटली, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सोनचाफा चॅनलवरच्या बोधकथा ऐकत राहा. धन्यवाद.